श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृ शुभवर्तमान ह्याच्या 5व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. ह्या अध्यायामध्ये डोंगरावरील प्रवचन नोंदण्यात आलेले आहे आणि हे प्रवचन ह्या ठिकाणी आमच्या समोर मांडण्याचा जो प्राथमिक उद्देश आहे तो हा आहे की मानवासमोर राज्याचे जे नियम आहेत, कायदे आहेत ते मांडण्यात यावेत. मत्ते ह्या ठिकाणी एका राजाविषयी बोलत आहे जो स्वतःला सादर करण्याकरिता येणार आहे आणि बप्तिस्मा करणारा योहान त्याच्या समोर येणारा होता आणि तो त्याचा मार्ग तयार करणारा होता. राजाने शिष्यांना त्याच्या मागे चालण्याकरिता पाचारण केले. आता तो ह्या राज्याचा जो नियम आहे तो आमच्या समोर मांडत आहे. श्रोत्यानो, पुष्कळदा लोक डोंगरावरील प्रवचनांना आपल्या जीवनाचा एक कायदा किंवा नियम बनवतात आणि त्यांना असं वाटतं की ह्या नियमांप्रमाणे आम्ही चाललो तर आम्ही फार धार्मिक आहोत, नीतिमान आहोत. परंतु पुष्कळदा त्यामुळे ख्रिस्ती लोकांची आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची फसगत होते. कारण वचन आम्हाला सांगतं, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही. जर नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणी नीतिमान ठरू शकला नाही तर डोंगरावरील प्रवचनाद्वारे नीतिमान ठरणे त्याहीपेक्षा 10 पटीने कठीण होईल. आमच्या स्वतःच्या जीवनाला आम्हाला ह्या 2 आज्ञा अर्थात तू हत्या करू नको, व्यभिचार करू नको लावून पाहायला हव्यात. मत्तेयाने डोंगरावरील जे प्रवचन नोंदले आहे ते मला वाटतं फक्त ख्रिस्ताने दिलेल्या संदेशाचा सांगाड आहे. मी या प्रवचनाला अशा प्रकारे विभागलेले आहे. 5वा अध्याय 1 ते 16 वचने, राज्याच्या ह्या विषयांचा स्वतःशी संबंध. 5वा अध्याय 17 आणि 18 वचने, राज्याच्या विषयांचा नियमशास्त्राशी संबंध. नंतर मत्तेकृ शुभवर्तमान 6वा अध्याय ह्यामध्ये राज्याच्या विषयांचा परमेश्वराशी संबंध. नंतर 7व्या अध्यायामध्ये राज्याच्या विषयांचा दुसऱ्यांशी संबंध. डोंगरावरील प्रवचन धन्यवादाने सुरू होते. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की राज्याचे विषय काय आहेत. ते ह्यात वर्णिलेल्या व्यक्तीचे वर्णन करतात. पहिले वचन स्पष्ट करते की ह्या प्रवचनाला डोंगरावरील प्रवचन का म्हटले आहे. सर्वप्रथम आम्ही हे लक्षात घ्यायला हवे की ख्रिस्ताने हे प्रवचन समुदायाला दिले नाही तर त्याच्या शिष्यांना दिले, जे आधीच त्याचे होते, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. आता आपण राज्याच्या विषयांचा नियमशास्त्राशी काय संबंध आहे तो पाहणार आहोत. 5वा अध्याय पहिली 2 वचने, तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जरी लोकसमुदायाला उद्देशून हे प्रवचन दिलेले नाही तरी अप्रत्यक्षपणे हे समुदायाकरिता आहे. समुदायाला व त्यांच्या गरजेला प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिले. आमच्या ह्या काळात लोकांनी ख्रिस्ताकडे येण्याची आवश्यकता आहे. आमचे कर्तव्य आहे श्रोत्यानो की आम्ही बी पेरावे आणि हे बी म्हणजे देवाचे पवित्र वचन आहे. आणि तो दिवस येत आहे जेव्हा ख्रिस्त स्वतः येऊन त्याचे राज्य ह्या पृथ्वीवर स्थापित करेल. 3रं वचन पहा, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हे वचन सांगते की जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य आहेत. ह्या ठिकाणी आत्म्यामध्ये दीन कसे व्हावे ह्याविषयी सांगण्यात आलेले नाही. ह्या 12 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने धन्य हा शब्द 9 वेळा वापरलेला आहे. फक्त देवाचा आत्माच आम्हाला आमची आत्मिक गरिबी दाखवू शकतो. ह्या प्रवचनात ख्रिस्त आपल्या शिष्यांना स्वर्गीय राज्याचे नागरिक कसे बनावे ह्याविषयी सांगत नाही, कारण ते त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे स्वर्गाचे नागरिक आधीच झालेले होते. आज आम्ही आत्मिक रूपाने फार दरिद्री आहोत, एकदम कंगाल आहोत, कारण आमची आत्मिक वाढ होण्याकरिता आम्ही प्रयत्न करीत नाही. आमच्याजवळ देण्यासारखे सोने चांदीपेक्षा अधिक मौल्यवान असे काही आहे. पौलाने त्याला अशा प्रकारे प्रगट केले. करिंथकरास 2 पत्र 6वा अध्याय 10व्या वचनात तो म्हणतो,
दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे, कफल्लक असे मानलेले तरी सर्व वस्तू संपन्न अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो. त्यांची ही आत्मिक धनट्यता होय. जे ख्रिस्ताचे आहेत त्यांच्याजवळ बरेच काही आहे. त्यांना परमेश्वराने धनवान बनवलेले आहे. परंतु पुष्कळदा आम्ही आमची धनट्यता ओळखून घेत नाही. 4 वचन पहा. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. ह्याच प्रकारचे विचार वचनात दुसरीकडे सुद्धा आम्हाला सापडतात. जर आपण सपन्याचे पुस्तक 3 अध्याय आणि 12 वचन पाहाल तर त्यामध्ये लिहिलेले आहे, मी तुझमध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवितील. मिखा त्यांचे उदाहरण आहे, जे शोक करतात आणि त्यांचे सांत्वन केल्या जाते. ह्या दिवसात नम्र व सौम्य लोक पृथ्वीचे वतन प्राप्त करीत नाहीत. म्हणून डोंगरावरील प्रवचन आज प्रभावी वाटत नाही. परंतु श्रोत्यानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त व्यक्तिगतपणे ह्या पृथ्वीवर येईल आणि राज्य स्थापित करील, तेव्हा नम्र लोक पृथ्वीचे वतन प्राप्त करतील. 5 अध्याय 5 वचन. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. हे आम्हाला स्तोत्रसंहिता 37 अध्याय आणि 11 वचनामध्ये वाचायला मिळते. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील. श्रोतांनो, प्रश्न हा आहे की आम्ही सौम्य कसे बनतो? आमचा प्रभू नम्र आणि सौम्य होता आणि तो एक दिवस सर्व काही आपल्या हातात घेणार आहे. आणि आम्ही देवाचे वारसदार आहोत व ख्रिस्ताचे संगी वारसदार आहोत. आम्हाला सांगण्यात आले आहे, गलतीकारास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचनांमध्ये, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. फक्त देवाचा आत्माच आम्हाला सौम्य व दीन बनवू शकतो. देवाचा आत्मा आम्हाला नम्र करून लीन बनवू शकतो. जर आपण स्वप्रयत्नांनी दीनता प्राप्त करू शकाल तर मग आपण घमंडी बनाल. होय ना श्रोत्यानो? नम्रता, दीनता स्वप्रयत्नांनी नाही तर आत्म्याच्या प्रयत्नांनी शक्य आहे. फक्त पवित्र आत्मा अधीन असलेल्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनात दीनता उत्पन्न करू शकतो. ज्या ख्रिस्ती लोकांनी पवित्र आत्म्याचे फळ उत्पन्न करण्याचे रहस्य शिकून घेतले आहे, ते धन्यवादाकडे वळून वाचू शकतात. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. आणि सौम्यतेचे प्रतिफळ भविष्यात आहे. पौलाने करिंथेतील विश्वासणाऱ्यांना करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 2 वचनामध्ये म्हटले, किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करीतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? श्रोत्यांनो, धन्यवाद देवाच्या संतानाने त्याच्या जीवनात ओळखून घ्यावेत असे ध्येय सादर करतात. परंतु तो ते स्वप्रयत्नाने करू शकत नाही. सौम्यता पवित्र आत्म्याचे फळ आहे. नंतर 6व्या वचनात सांगितलेले आहे की जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. एका स्वाभाविक व्यक्तीविषयी काय काय ती नीतिमत्वाविषयी भुकेली व तान्हेली आहे? करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 14 वचनामध्ये लिहिलेले आहे, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. स्वाभाविक वृत्तीचा जो माणूस आहे त्या माणसामध्ये आणि आत्मिक वृत्तीच्या माणसामध्ये विरोध असतो, कारण आत्मिक वृत्तीच्या व्यक्तीला ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताचे नीतिमत्व प्राप्त झालेले असते. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये सांगितलेले आहे, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण असा झाला आहे. 7 वचन. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. श्रोत्यांनो, आमच्या दिवसात ह्या वचनाविषयी बराच गैरसमज आहे. लोकांचा असा समज झालेला आहे की जर दया दाखवाल तर दया होईल, परंतु ह्या अटीमुळे आमच्यावर परमेश्वर दया करीत नाही.
तीताला पत्र 3 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं. तीताला पत्र 3 अध्याय 5वे वचन. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. आम्हाला दया करायची आहे, कारण आमच्यावर दया करण्यात आलेली आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने सांगतात, पण तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. 8वं वचन. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. कोणताही प्रामाणिक माणूस हे म्हणू शकत नाही की त्याचे अंतकरण पवित्र आहे. मानवाचे अंतकरण जे इतक्या दुष्टतेने भरलेले आहे, ते कसे निर्मळ होईल, कसे शुद्ध होईल? प्रभू येशू ख्रिस्ताने योहान क्रूस शुभवर्तमान 15 अध्याय 3 वचनामध्ये म्हटले, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. फक्त श्रोत्यानो, ख्रिस्ताचे रक्त आम्हाला आमच्या सर्व पापांपासून शुद्ध करते. योहान आपल्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये लिहितो. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 7 वचन. त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. पुढे 9वं वचन. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. श्रोत्यानो, काय आपण एकातरी अशा व्यक्तीचे नाव आज सांगू शकता का की जी शांती स्थापित करू शकते? आज कोणीही शांती स्थापित करू शकत नाही. ख्रिस्तच शांती स्थापित करणार आहे. त्याने स्वतःच्या पवित्र रक्ताच्या द्वारे नित्यमान परमेश्वर व पापी मानवामध्ये शांती स्थापित केली. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 1 वचन आम्हाला सांगतं, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. 10वं वचन. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आमच्या दिवसाकरिता व इस्रायलच्या उर्वरित लोकांकरिता महासंकटाच्या काळात ह्याचे लागूकरण पाहणे फार सहज आहे. परंतु जे राज्य भविष्यात स्थापित होणार आहे, काय त्याला आपण हे लागू करू शकतो? काय त्या राज्यात सर्व दुष्टता दूर होणार नाही? पुष्कळसे शास्त्रपाठ असे सुचवतात की त्या 1000 वर्षाच्या राज्यात वाईट किंवा दुष्ट गोष्टी ह्या जगात अस्तित्वात असतील, कारण ती पारखण्याची वेळ असेल. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 7 ते 9 वचने आम्हाला सांगतात. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 7 ते 9 वचने. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील गोग व मागोग राष्ट्रास ठकवावयास व त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. 1000 वर्षांच्या शेवटी हे जे बंड पुकारण्यात येईल, त्यावरून हे स्पष्ट होते की 1000 वर्षाच्या काळात सुद्धा दुष्टता अस्तित्वात असेल. 13 ते 14 वचने आता आपण वाचूया. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायांखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग होत नाही. श्रोत्यानो, परमेश्वराचे लोक कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत ह्या जगात मीठ व प्रकाश आहेत. आम्हाला ह्या जगात मीठ व प्रकाश म्हणून राहून देवाचे गौरव करायचे आहे. देवाचे वचन प्रकाश आहे, त्याला आम्हाला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. प्रकाश असणे ह्याचा अर्थ असा नाही की आमच्यामध्ये स्वयंप्रकाश आहे, परंतु देवाचे वचन प्रकाश आहे. देवाचे वचन कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतरांना देण्यात, आमचा देवाला गौरव देण्यामध्ये सहभाग आहे आणि त्याद्वारे आम्ही त्याचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. 16वं वचन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. काही उदारमतवादी असे आहेत ज्यांना वाटतं की डोंगरावरील प्रवचन हे परमेश्वर केंद्रित नसून मानव केंद्रित आहे. परंतु श्रोत्यानो, हे मानव केंद्रित नसून परमेश्वर केंद्रित आहे. हे वचन असं सांगत नाही की त्यांनी
तुझे गौरव करावे, तुझ्या पाठीवर थोपटावे, तुला सोन्याचे पदक व पारितोषिक द्यावे. परंतु हे वचन सांगते की त्यांनी आमच्या पित्याचे गौरव करावे जो स्वर्गात आहे. ह्या जगात राहत असताना आम्हातील प्रत्येकाला देवाचे गौरव करायचे आहे. आमच्या जीवनाचा उद्देश व हेतू देवाचे गौरव करणे हा असावा. आता आपण राज्याच्या विषयांचा नियमांशी संबंध पाहणार आहोत. लक्षात घ्या श्रोत्यानो, की मोशेच्या नियमशास्त्राचा काही भाग विधी विषयीचे नियम होते. ख्रिस्त जगाच्या पापांसाठी बलिदान होण्याकरिता ह्या पृथ्वीवर आला. पृथ्वीच्या निर्मितीआधी त्याला वधण्यात आले. ख्रिस्त नियमांना दूर करण्याकरिता नाही, तर त्यांना पूर्ण करण्याकरिता आला. ख्रिस्ताने स्वतः नियमांचे पालन केले. जो एक स्तर नियमशास्त्राद्वारे त्याने मानवासमोर ठेवला, तो त्याने स्वतः पूर्ण केला. देवाचा स्तर बदललेला नाही कधी तो बदलणार. आम्ही त्याच्या स्तरापर्यंत स्वतःच्या बळावर किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःला पोहोचवू शकत नाही. आम्हाला मदतीची गरज आहे. आम्हाला तारकाची गरज आहे. कृपेची गरज आहे. ही कृपा जेव्हा आम्ही ख्रिस्ताजवळ येतो तेव्हा आम्हाला प्राप्त होते. आम्ही स्वप्रयत्नांनी कधीच परमेश्वराजवळ पोहोचू शकत नाही. आता 18वं वचन पहा. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. मला खात्री आहे की जे काही मी आपणाला सांगत आहे त्याचा अर्थात डोंगरावरील प्रवचनाचा आपण चुकीचा अर्थ घेत नाही. मी असे म्हणत नाही की आम्ही मोशेचे नियमशास्त्र मोडण्याकरिता स्वतंत्र आहोत. खरी गोष्ट ही आहे श्रोतानो, की नियमशास्त्र अद्यापही मूल्यमापनाचा स्तर आहे. ते मला हे स्पष्ट करते की आम्ही देवाचा स्तर मापू शकत नाही. ह्याद्वारे मला ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे नेण्यात येते. फक्त एकाच मार्गाने मी नियमशास्त्र पूर्ण करू शकते, आणि तो मार्ग म्हणजे ज्याने स्वतः ते पूर्ण केले त्या ख्रिस्त येशूचा स्वीकार करून. 19वं वचन. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. आज्ञांचे उल्लंघन करून आपण निर्वाह करू शकणार नाही, परंतु आपण स्वतःच्या बळावर त्यांचे पालन करू शकत नाही. एकाच मार्गाने आपण त्यांचे पालन करू शकता, आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणे आणि तारण प्राप्तीसाठी सामर्थ्य व शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याच्याजवळ येऊन त्याच्यावर विश्वास ठेवणे. आज्ञा तारण प्राप्तीचा मार्ग नाही, परंतु तारण प्राप्तीचा मार्ग दाखविण्याचे माध्यम आहे, जे ख्रिस्ताच्या कार्याला स्वीकारण्याद्वारे आम्हाला प्राप्त होते. 20वं वचन. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ख्रिस्त जे काही सांगत आहे ते समजून घेणे फार महत्वाचे आहे. नियमशास्त्राप्रमाणे परुषी लोकांची धार्मिकता उच्च होती, परंतु स्वीकारार्ह नव्हती. धार्मिकता जी देवाला मान्य आहे ती प्राप्त करण्यासाठी आमचे स्वतःचे प्रयत्न व्यर्थ आहेत. आमच्यासाठी ते ख्रिस्ताने करण्याची आवश्यकता आहे. 21 आणि 22 वचने. खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. हे फार विलक्षण विधान आहे श्रोतानो. ह्याचा अर्थ, जर आपण आपल्या भावावर क्रोधित आहात तर आपण खुनी आहात. काय आपण मोशेचे नियमशास्त्र पाळण्याचा दावा करता? आपण त्याला मोडून निर्वाह करू शकणार नाही. डोंगरावरील प्रवचन आमचा धर्म आहे असे म्हणून आपण त्यातील प्रत्येक गोष्टीचे उल्लंघन करू शकत नाही. प्रिय श्रोतांनो, आम्हाला अशा तारकाची गरज आहे ज्याने स्वतः संपूर्ण नियमशास्त्राचे पालन केले व जो आम्हाला स्वतःचे नीतिमत्व देऊ शकतो. 26वं वचन. मी तुला खचित सांगतो, दमडी न दमडी फेडीपर्यंत तू त्यांच्यातून सुटणारच नाहीस. ख्रिस्त ह्या ठिकाणी त्याच्या शिकवणुकीला मोशेच्या नियमापेक्षा वरच्या स्तरावर आणीत आहे. तो स्वतःला नियम देणारा व त्यांचे स्पष्टीकरण देणारा ही पदवी देत आहे. 27 आणि 28 वचने. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो,
जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. डोंगरावरील प्रवचन दाखवते की आम्हातील प्रत्येकाने पाप केले आहे व आम्हाला दया व मदत प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ताकडे येण्याची आवश्यकता आहे. कारण तोच आम्हाला पापांपासून सुटका देऊ शकतो, तोच आम्हाला तारण देऊ शकतो. पुढील वचनात प्रभू येशू नियम व मानवाचा त्यांच्याशी संबंध फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो. 29 आणि 30 वचने पहा. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. हे प्रकट करते की आपण परमेश्वराच्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. आम्ही नियमांचे पालन करतो म्हणून आम्ही स्वतःला फसवून घेऊ नये. कारण आम्ही जर अशा प्रकारे स्वतःला धार्मिक समजू, नीतिमान समजू, तर आपण ढोंगी आहोत. आज अनेकांना वाटतं की आम्ही चांगले कार्य करतो, आम्ही पुण्य कार्य करतो, त्यामुळे आम्ही फार धार्मिक आहोत आणि परमेश्वर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारेल. परंतु श्रोत्यानो, ही आमची चुकीची समजूत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आम्ही परमेश्वराजवळ पोहोचू शकत नाही. आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. अशा व्यक्तीची गरज आहे जो आमची मदत करू शकेल आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच ह्या विषयात आमची मदत करू शकतो. म्हणून आजच त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.